नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या व्हिडिओतून आपण व्यक्तीचा बुद्धिगुणांक इंटेलिजंट कोशंट IQ कसा काढतात याविषयी माहिती घेणार आहोत. ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच ही उपयुक्त माहिती इतरांनाही जरूर शेअर करा. बुद्धिगुणांक IQ हे व्यक्तीची बौद्धिक क्षमता मोजण्याचे एक प्रमाण आहे. ते व्यक्तीचे वय आणि बौद्धिक वय यांच्या गुणोत्तरावर आधारित असते. हे एक संख्यात्मक मापन आहे. बुद्धिगुणांक हा एखाद्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता इतर व्यक्तींच्या तुलनेत किती आहे हे दर्शवितो. तो मुख्यतः प्रमाणित चाचणी स्टँडर्डाइज टेस्टद्वारे काढला जातो. बुद्धिगुणांक काढण्यासाठी मानसिक वय मेंटल एज आणि जन्मवय किंवा शारीरिक वय क्रोनॉलॉजिकल एज या दोन संकल्पनांचा वापर केला जातो. या दोन्हीतील मुख्य फरक असा आहे. मानसिक वय म्हणजे एखाद्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता कोणत्या वयाच्या मुलांप्रमाणे आहे हे दर्शवणारा अंक. हे वय बुद्धिमापन चाचणी इंटेलिजंट टेस्ट घेऊन ठरवले जाते. म्हणजे जर 8 वर्षाच्या मुलाने 10 वर्षाच्या मुलाची बौद्धिक कामगिरी केली तर त्याचे मानसिक वय 10 वर्ष असेल. तर जन्मवय किंवा शारीरिक वय म्हणजे त्या व्यक्तीच्या जन्मतारखेपासूनचा वयाचा कालावधी. तो वर्ष, महिने, दिवस अशा प्रमाणात मोजला जातो. थोडक्यात मानसिक वय म्हणजे बौद्धिक क्षमतेवर आधारलेले वय असते व जन्मवय म्हणजे प्रत्यक्ष जन्मल्यापासूनचे खरे वय असते. म्हणजेच या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जन्मवय हे प्रत्यक्ष वय दर्शवते तर मानसिक वय व्यक्तीची बौद्धिक पातळी दर्शवते. मानसिक वय व जन्मवय यावरून बुद्धिगुणांक काढताना प्रथम प्रमाणित बुद्धिमापन चाचणीद्वारे स्टँडर्डाइज इंटेलिजंट टेस्टद्वारे संबंधित व्यक्तीचे मानसिक वय मेंटल एज MA निश्चित केले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे खरे वय किंवा शारीरिक वय क्रोनॉलॉजिकल एज CA काढले जाते. त्यानंतर बुद्धिगुणांक पुढील सूत्राने काढला जातो. बुद्धिगुणांक IQ बरोबर मानसिक वय MA भागिले शारीरिक वय CA गुणिले 100. या सूत्राचा वापर करून बुद्धिगुणांक कसा काढायचा हे एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊयात. जर एखाद्या 10 वर्षाच्या मुलाचे बौद्धिक वय 12 वर्ष आहे तर सूत्रामध्ये या बाबी वापरून आपण बुद्धिगुणांक काढूयात. बुद्धिगुणांक बरोबर 12 भागिले 10 गुणिले 100 बरोबर 120. म्हणजे त्या मुलाचा बुद्धिगुणांक 120 आहे. IQ संदर्भात महत्त्वाची निरीक्षणे अशी आहेत. IQ 100 म्हणजे व्यक्तीचे मानसिक वय आणि शारीरिक वय समान आहे. म्हणजेच ती व्यक्ती साधारण बुद्धिमत्तेची आहे. IQ 100 पेक्षा कमी असल्यास त्या वयाच्या तुलनेत बुद्धिमत्ता कमी आहे. IQ 100 पेक्षा जास्त असल्यास संबंधित व्यक्ती समवयस्कांपेक्षा जास्त बुद्धिमान समजली जाते. सामान्यतः बुद्धिगुणांक स्थिर असतो. व्यक्तीचे मानसिक वय हे जन्मवयाबरोबर वाढत जाते. त्यामुळे मानसिक वय व जन्मवय यांचे गुणोत्तर साधारण तेच राहते. थोडक्यात बुद्धिगुणांक हे मानसिक व शारीरिक वयाच्या प्रमाणातून शास्त्रीय रीतीने काढलेल्या गुणाकाराने मिळते आणि त्या आकड्यावरून व्यक्तीची बौद्धिक क्षमता समजू शकते. IQ म्हणजेच एकूण बुद्धिमत्ता नाही. तसेच IQ जास्त म्हणजे यशाची खात्री असेही नाही. तर भावनिक बुद्धिमत्ता EQ, सामाजिक बुद्धिमत्ता, सर्जनशीलता इत्यादींचा माणसाच्या यशात मोठा वाटा असतो. या व्हिडिओतून तुम्हाला IQ कसा काढायचा याविषयी उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओतून. धन्यवाद.